नमस्कार, मी वृषालीज होममेड हॅपीनेसमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत भरलेली कारली कशी करायची। त्यासाठी इथे मी हिरवीगार कोवळी मध्यम आकाराची अशी कारली घेतली आहेत। ही वजनी 200 ग्रॅम आहे। हिंग, हळद, साधं लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, काळा मसाला, गोडा मसाला, आमचूर पावडर, तीळ, धने, सुकं खोबरं, शेंगदाण्याचं कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट आहे हे। गूळ बारीक चिरून घेतलाय, मीठ चवीप्रमाणे, कडू कारलं साखरेत घोळलं तुपात तळलं तरी कडू ते कडूच असं आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत। पण ही खास कडवट चव आवडणारे भरपूर लोक आहेत आणि न आवडणारेही भरपूर लोक आहेत। तर असं हे कारलं मी पुढच्या बाजूनी आणि देठाच्या बाजूनी असं कट करून घेतलं आहे। तुम्हाला देठाकडचा भाग हवा असेल तुम्ही नाही कट केलात तरी चालेल। मधोमध ह्याला अशी उभी चीर द्यायची आहे आणि चमच्याच्या मदतीने अशा सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहे। बघू शकता असं उभं चीर देऊन मी सगळ्या बिया त्यातल्या काढून घेतलेल्या आहेत। अशी सगळी कारली आपण स्वच्छ करून घ्यायची। सगळी कारली मी अशी चीर देऊन बिया काढून घेतलेल्या आहे। आता हे मिठाच्या पाण्यात 2 ते 3 वेळेला चोळून स्वच्छ धुवायचं, म्हणजे त्याचा कडवटपणा कमी व्हायला मदत होते। असं हे 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे। इथे बघू शकता तुम्ही असं सगळे कारले स्वच्छ धुवून झालेले आहेत। ह्यामध्ये मीठ आणि हळद टाकून ह्याच्या 2 शिट्ट्या मी कुकरमध्ये करून घेणार आहे। तुम्ही चाळणीवर वाफवले तरी चालतील। माझ्या कुकरमध्ये 2 शिट्ट्या कराव्या लागतात। तुमच्याकडे एकामध्ये होत असेल तर एकच करा, म्हणजे खूप गाळ आपलं कारलं शिजणार नाही। तव्यावर आता हा सगळा मसाला आपण भाजून घ्यायचा। खूप जास्ती आपल्याला हे भाजायचं नाही आहे, अगदी गुलाबी रंग येईपर्यंतच हे सगळं भाजायचं आहे। लोखंडी तवा, लोखंडी कढई, पितळाचं पातेलं असं मी बरेचदा पदार्थ बनवताना घेत असते, कारण आपण ज्या भांड्यात पदार्थ बनवतो त्याचे गुणधर्म त्यामध्ये उतरतात, त्यामुळे मी हे वापरत असते। भाजीही आज मी लोखंडी तव्यावरच करणार आहे। हे सगळं असं गुलाबी रंगावर छान भाजून घेतलं आहे। हे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात सगळे मसाले, खोबरं, तीळ, धने, कोथिंबीर सगळं एकत्रच वाटून घ्यायचं। छान एकजीव होतं ते आणि त्याचा जो फ्लेवर आहे तो सगळा त्या पदार्थामध्ये उतरतो। असं दरदरीत वाटण केलं आहे। बडीशेपही तुम्ही ह्यामध्ये घालू शकता, माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी नाही घातली। शेंगदाण्याचं कूट, गूळ तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता। हे सगळं मिश्रण आता एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। खूप छान खमंग चटपटीत असे आपले कारले तयार होतात। अतिशय छान चव असते ह्या कारल्यांची। कारलं बघू शकता मस्त पूर्ण रंग बदलला आहे, छान मऊ शिजलेलं आहे। एक प्लेटमध्ये आता हे सगळं काढून घेऊया कारली। बाइंडिंगसाठी मसाल्यामध्ये तेल किंवा पाणी काहीही घालायची अजिबात आवश्यकता नाही, कारण कारल्याचा जो ओलेपणा आहे त्याच्यामध्ये हे कारलं छान दाबून भरलं जातं। तुम्ही बघू शकता मस्त मऊ शिजलं आहे कारलं, खूप ओव्हरकुक पण झालेलं नाही आहे आणि कच्चंही राहिलेलं नाही आहे, असं छान शिजलं आहे। कारल्याचा कडूपणा कमी करण्याच्या खूप वेगळ्या पद्धती आहेत। कारलं चिरून मीठ लावून ठेवायचं अर्धा तास, ते पाणी पिळून घ्यायचं। लिंबू, मीठ, हळद ह्याच्या पाण्यात कारलं ठेवायचं, तेही पाणी पिळून घ्यायचं। चिंचगुळाच्या पाण्यात भिजत ठेवायचं, नुसतं चिंचेच्या कोळातही कारलं भिजत ठेवलं आणि नंतर ते पाणी पिळून घेतलं तरीही कारल्याचा कडवटपणा खूप कमी होतो। अर्थातच ज्यांना कारल्याचा कडवटपणा आवडत नाही त्यांनीच हे सगळं करा। मला तर कारलं प्रचंड आवडतं, त्यामुळे मी इतकं काही करत बसत नाही। पण कधीकधी काही कारली खूप जास्त कडू असतात, त्यामुळे त्याला असं करावं लागतं आपल्याला। आता ही जी मी आज कारली घेतली आहे ती कोवळी आहे। जी कारली कोवळी असतात ती इतकी जास्त कडू नसतात। त्या लोखंडी तव्यावर सेम मी 2 पळ्या तेल घेतलं आहे। तेल थोडंसं जास्त घ्यायचं, म्हणजे छान खरपूस आपलं कारलं भाजलं जातं। टिफिनसाठी हे भरलं कारलं बेस्ट ऑप्शन आहे। प्रवासात आपण कुठे जाणार असेल तरीही हे भरलेलं कारलं पोळी भाकरी कशाही सोबत अप्रतिम लागतं। रात्रीच्या जेवणात साधं वरण भात एक भरलेलं कारलं असेल की आहा सुखच। मी तर बरेचदा हे भरलेलं कारलं करत असते। वेगळ्या पद्धतीने मी कारल्याची भाजी करत असते, मला खूप आवडतं। आमच्याकडे सगळ्यांनाच कारल्याची भाजी भरपूर आवडते, त्यामुळे मी भरपूर वेगळ्या पद्धतीने करत असते। असं हे सगळ्या बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। अतिशय अप्रतिम चवीचं हे कारलं तयार होतं। नक्की ह्या पद्धतीने करून बघा। ज्यांना कारलं अजिबात आवडत नाही त्यांनाही नक्की आवडेल। छान खमंग सगळ्या बाजूनी भाजलं गेलं आहे, बघू शकता इथे खूप मस्त आरोमा येतो आहे। सगळ्या मसाल्यांचा स्वाद त्याच्यामध्ये उतरतो आणि हे शिजलेलं असल्यामुळे खूप जास्ती वेळ आपल्याला लागत नाही हे करून घ्यायला।
सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट रेसिपीत. तोपर्यंत बाय.